नमस्कार, स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वन इथे या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा ढोकळा आहे हा. आपण नेहमी ढोकळा तर करतोच आणि खातो पण एकाच पद्धतीचा ढोकळा खाऊन कंटाळा आला असेल ना तर अशा पद्धतीचा ढोकळा आहे ना एकदा तरी करून पाहायलाच पाहिजे. आणि एकदा केल्यानंतर आहे ना हा ढोकळा जर खाल्ला ना तर तुम्ही याची ना चव तर विसरणारच नाही, पण कधीच हा तुमचा ढोकळा जर केला ना तर फसणार तर कधीच नाही. आणि शिवाय हा हेल्दी पण खूप आहे. कारण काय होतं, ढोकळा हरभरा डाळीचं कधी-कधी आपण करतो ना, बघा ज्यांना पित्त आहे ना त्यांना जो ढोकळा खाल्ल्यानंतर त्रास होतोच बरं का, हरभऱ्याच्या डाळीचं जर बनवलं ना आपण. पण मुगाच्या डाळीचा ढोकळा जर केला ना कधीच जो पित्ताचा त्रास आहे ना तो होणार नाही. तर चला आता इथं सुरुवात करूया. इथं आहे ना वाट्यांचंच प्रमाण घेऊ आपण. 2 वाटी इथं आहे ना तांदूळ घेतले, हे रेशनिंगचे तांदूळ आहे. त्यानंतर आहे ना सपाट वाटी मूग डाळ घ्यायची आहे आणि ग्लासचं जर प्रमाण घेतलं ना तर 1 ग्लास तांदूळ घ्यायचे, त्याच्या निम्मी मूग डाळ घ्यायची आणि त्याच्या मूग डाळीच्या निम्मे पोहे घ्यायचे. अर्धा वाटी पोहे घातले म्हणजे 2 वाट्या तांदूळ, सपाट वाटी मूग डाळ, त्यानंतर त्याच्या निम्मे पोहे घेतले आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचे एकत्र करून 2 ते 3 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. साहित्याचं प्रमाण मी ना डिस्क्रिप्शनमध्ये देईलच तसं. म्हणजे तांदळामध्ये डाळीमध्ये जी घाण असते ना ती सगळी निघून जाते. 2 ते 3 पाण्याने चांगलं स्वच्छ इथं डाळ धुवून घ्या आणि धुतल्यानंतर आहे ना आता याला झाकण ठेवून द्यायचे पाणी घालून आणि 5 ते 6 तास भिजू द्यायची ही डाळ. 5 ते 6 तासानंतर बघा इथं चांगली आपली डाळ आणि तांदूळ भिजलेले आहे. आता याला आहे ना मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे चांगलं, म्हणजे वाटून घ्यायचं ज्या पद्धतीने आपण डोश्याचं, इडलीचं वाटतो ना त्या पद्धतीने. आणि आता याच्यामध्ये दही ॲड करायचं आहे. 1 वाटी दही घालायचं वाटत असताना. वाटल्यानंतर ना आता मीठ घालायचं आहे. साधारण अर्धा चमचा मीठ घातला आणि अर्धा चमचा हळद घातली आहे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हळद आणि मीठ घातल्यानंतर. आणि हळद आत्ता का घालायची हे पण सांगते, कारण जर आपण पुढे हळद घातली ना, सोडा घालतो त्याच्यावर, त्यामुळे ना ढोकळा लाल होतो. तर लाल होऊ नये त्यासाठी ना हळद आधीच घालून ठेवायची. आणि आता त्यानंतर आहे ना 7-8 तासासाठी हे बॅटर तसंच ठेवून द्यायचं आहे. आणि असं करण्याआधी ना काय करायचं माहिती आहे का, शक्यतो आहे ना संध्याकाळी हे बॅटर काढून ठेवायचं आणि सकाळीच मस्त असा ढोकळा तयार करायचा. तर पहा छान असं हे फुगलं आहे थोडक्यात. तर आता त्याच्यावरती ना आपल्याला 1 चमचा आहे ना सोडा घालायचा आहे, खाता सोडा. याच्यात दुसरं इनो काहीच वापरायचं नाही आणि त्याच्यावरती पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तोपर्यंत एकीकडे गॅसवरती लगेच कढई गरम होण्यासाठी ठेवायची आहे. एक स्टँड ठेवून त्याच्यामध्ये पाणी घालून कढई गरम व्हायला ठेवायची. आता ही बॅटर ना जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. घट्ट जर असेल ना तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करायचं त्याच्यामध्ये, म्हणजे असं बॅटर झालं पाहिजे. तेव्हा हा ढोकळा ना खूप असं स्पॉन्जी होतो. आता याच्यात जर तुम्हाला तिखट आणि साखर घालायची असेल ना, लगेच आता याच्यामध्ये हिरवी मिरची आणि अद्रकचं तुम्ही पेस्ट घालू शकता आणि साखर पण घालू शकता. आता ताटातच करणार आहे तर ताटाला पण आहे ना तेल लावून घ्यायचं आहे. डब्यात पण दोन्ही पण प्रकारचे दाखवणार आहे, डब्यात आणि ताटामध्ये. पण आहे ना ताटातला हा ढोकळा खूप असा स्पॉन्जी होतो बरं का. आणि एक मेन म्हणजे तर गॅस आपला कमी पण वाया जातो याने, इतका झटपट होतो हा ताटामध्ये. तेल लावल्यानंतर आहे ना आता ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. फुलं असं गच्च ताट भरायचं नाही, म्हणजे जेणेकरून आपला ढोकळा फुगायला आहे ना जागा राहिली पाहिजे. तर पहा निम्मं असं ताट भरायचं आणि वरती निम्मं ठेवायचं, म्हणजे ढोकळा हा फुलून आपला ताट गच्च भरेल तेव्हा. जास्त मोठं काय ताट नव्हतं त्यामुळे आता मी छोट्या ताटलीमध्येच केला आहे हा. कढई पण गरम झाली आणि आता असं ठेवून द्यायचं आहे. फक्त 15 मिनिटामध्ये हा ढोकळा तयार होतो ताटामध्ये. आता डायरेक्ट याला 15 मिनिटानंतर पोहू आपण. तोपर्यंत आहे ना डब्यामध्ये पण ढोकळा तयार करायला ठेवू. डब्याला पण आहे ना कुकरच्या डब्याला तेल लावलं आहे. आता त्याच्यामध्ये ना हे बॅटर टाकून घेऊ. डब्यात थोडासा आहे ना वेळ खूप जातो. इथं 15 मिनटं लागतात तर इथं 20 मिनटं ते 25 मिनटं लागतात ढोकळा होण्यासाठी.
हा ढोकळा करायला ना थोडासा वेळ जातो, पण भिजून जर डाळीचं केला ना असा ढोकळा तर टेस्टी खूप छान लागतो बरं का. हा मूग डाळीचा ढोकळा अगदी एकदा करून पहा, अप्रतिम लागतो. आता डब्यातला पण ठेवू झाकून आता 15 ते 20 मिनिटानंतर बघू आता दोन्ही पण. आता पहा इथं आहे ना, डब्यापेक्षा यातला लवकर झाला आहे. मी म्हटले होते ना 15 मिनिटामध्ये हा ताटामधला ढोकळा तयार होतो. तर एक चाकू घ्यायचा आणि पाहायचा आहे. चाकूला जर आता हे ढोकळा चिटकला नाही ना, समजून घ्यायचं तयार झाला. आणि दुसरी म्हणजे हाताला जरी चिटकला नाही ना, तरी समजून घ्यायचा आपला हा ढोकळा इथं तयार झालेला आहे. गॅस बंद करून साईडला ठेवून द्यायचं आहे थंड होण्यासाठी. आता फोडणी करायची आहे. फोडणीसाठी ना मस्त हिरव्या मिरच्या कट करायच्या किती मोठ्या. आता आपण ढोकळ्यामध्ये काहीच घातलेलं नाही आहे, म्हणजे साखर पण घातली नाही आणि मिरची पण घातली नाही. त्यामुळे ना थोडंसं चरचरीत करायचं आहे. तर आता मिरच्या जास्त घालायच्या आहे याच्यामध्ये कट करून, आणि मोहरी घालायची आहे. मोहरी पण जास्त घाला आणि पाणी घालायचं आहे. दोन्ही पण याला लागणार आहे, त्यामुळे इथं 1 ग्लासची फोडणी केली आहे. तर 1 ग्लास पाणी घेतलं आहे आणि अर्धा वाटीला पण कमी साखर घेतली थोडीशी. म्हणजे आता गोड पण पाहिजे तर साखर अर्धा वाटी घातली एका ग्लासला आणि चांगली उकळी येऊ द्यायची त्याला. उकळी आल्यानंतर ना थंड होण्यासाठी फोडणी पण चांगली एकदम थंड होऊ द्यायची आहे आणि जो ढोकळा केला आहे ना तो पण एकदम थंड होऊ द्यायचा आहे. थंड झाल्यानंतर यानं ढोकळा कट करून घेऊ. तोपर्यंत दुसरीकडचा ढोकळा पण अजून तयार व्हायला 5 मिनिटं आहे. तोपर्यंत याला कट करून याच्यावर फोडणी घालून घेऊ. आणि हा ढोकळा जर केला ना, खरंच तुम्ही मार्केटमधून ढोकळा विकत आणण्याचा विचार सोडून द्याल. आणि डाळीच्या पिठाचा पण म्हणजे त्याच्यापेक्षा भारी हा एकदम चवीला तर लागतोच, पण स्पॉन्जी खूप होतो हा ढोकळा मूग डाळीचा, आणि हेल्दी तर असतोच सगळ्यांनाच माहीत आहे. तर आता कट करून झाले, त्याच्यावरती ना फोडणी घालून घेऊ. फोडणी पण थंड झालेली आहे आता. एक वडी मी तुम्हाला काढून दाखवते पहा इथं. इजी आपला ढोकळा हा निघतो आणि पहा किती मऊ झालेला आहे. निम्मी फोडणी ह्या ढोकळ्यावर घालायची आहे आणि निम्मी ठेवायची आहे. भरपूर असा 1 वाटी डाळीपासून हा ढोकळा तयार होतो. नाश्त्याला किंवा सॅटर्डेला मुलांना टिफिनला देण्यासाठी पण छान आहे हा ढोकळा, आणि छोट्याशा बुकेमध्ये खाण्यासाठी पण चांगला आहे. तर आता फोडणी घालून घेऊ ढोकळ्यावरती. बघू शकता तुम्ही इथं फोडणी घातल्यानंतर अप्रतिम म्हणजे दिसतो तर आहेच, पण चवीला पण खूप छान झालेलं आहे. तर आता दुसरा डब्यातला पण झाला आहे, त्याला पण आहे ना काप करून घेऊ त्याचे पण, त्याच्यावर पण फोडणी घालून घेऊ. तर दोन्ही पण ढोकळे इथं तयार झालेले आहे. अशा पद्धतीचा ढोकळा जर केला ना, खरंच सगळे आवडीने खातीलच खातील, पण हेल्दी पण आहे. तर कमेंटमध्ये पण सांगायला विसरू नका कोणी कोणी मूग डाळीचा ढोकळा खाल्लेला आहे, आणि नसेल खाल्लं तर आता नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये पण सांगा कसा झाला आहे तुम्ही बनवलेला ढोकळा, आणि हा आपला पण ढोकळा कसा दिसतोय ते पण सांगा कमेंटमध्ये. ताटातला ढोकळा आणि डब्यातला ढोकळा यामध्ये थोडासा फरक तर आहेच बरं का. डब्यामधला थोडासा आहे ना जास्त फुगला नाही, आणि ताटातला इतका स्पॉन्जी झाल्यानंतर तोंडात टाकताच विरघळला. तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.